आपण गाईला पवित्र मानतो. ठिकठिकाणी गोशाळा उभारल्या जातात. घराघरात गाईला नैवेद्य व चारा दिला जातो. मात्र खरी गोसेवा म्हणजे संकटात सापडलेल्या मुक्या जीवाला वेळेवर मदत करणे. याचे जिवंत उदाहरण नुकतेच मनमाड शहरात पाहायला मिळाले. मनमाड शहरातील छोट्या गुरुद्वाराजवळ एक गाय अत्यंत वेदनादायक अवस्थेत तडफडत असल्याची घटना घडली. ती गाय जोरजोरात आक्रोश करत होती. तिच्या वेदना इतक्या तीव्र होत्या की तिला स्वतःलाही सावरता येत नव्हते. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि ही माहिती पंकजभाऊ जाधव यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली. त्यांनी अनुसूया कमल फाउंडेशनच्या ॲनिमल रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. माहिती मिळताच टीममधील शुभम दोंदे, अमोल गवळी, प्रतीक दोंदे, आदित्य त्रिभुवन, तुषार चिंडालिया व सोनू मंगवाना हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून गायीला सुरक्षितपणे नियंत्रणात घेण्यात आले. यानंतर डॉक्टर चित्ते यांनी तात्काळ उपचार सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. विशेषतः पृथ्वीराज नाना शिंदे, कृष्णा चौधरी तसेच इतर नागरिकांच्या मदतीने गायीच्या पोटातील वासरू बाहेर काढण्यात आले. दुर्दैवाने वासराचा जीव वाचवता आला नाही. मात्र डॉक्टरांचे वेळेवर उपचार, ॲनिमल रेस्क्यू टीमचे अथक प्रयत्न आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे गायीचे प्राण वाचविण्यात यश आले. डॉक्टरांच्या मते आणखी काही वेळ उशीर झाला असता तर गाय आणि वासरू दोघांचाही जीव धोक्यात आला असता. अनुसूया कमल फाउंडेशनने आतापर्यंत अशा अपघातग्रस्त सुमारे 120 गायींचे प्राण वाचवले असून त्यांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था देखील करण्यात आली आहे. भविष्यात अशा गायींसाठी स्वतंत्र गोशाळा उभारण्याचा त्यांचा मानस आहे. या घटनेतून माणुसकी, संवेदनशीलता आणि सामूहिक प्रयत्नांची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. खऱ्या अर्थाने अशीही गोसेवा होऊ शकते याचे प्रेरणादायी उदाहरण अनुसूया कमल फाउंडेशन आणि स्थानिक नागरिकांनी समाजासमोर ठेवले आहे.